माझी मुलगी नवीन लग्न असल्यामुळे जावयासोबत त्यांच्या खोलीत एकटी झोपायला घाबरत होती. ती तिच्या नवऱ्याला जवळ येऊ देत नसल्यामुळे मुलीला समजावण्याकरता जावयाने मला त्यांच्या घरी बोलावलं. ते म्हणाले, एक रात्र तुम्ही आमच्या खोलीत झोपा. त्या रात्री मी मुलीच्या व जावयाच्या खोलीत त्या दोघांच्या मध्ये झोपले. मुलगी झोपताच मी त्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. परंतु तेव्हा जावयाने माझ्या कमरेत हात घालून मला त्यांच्या जवळ खेचलं आणि तेव्हा बेडच्या कडेला नेऊन रात्रभर जोशात येऊन त्यांनी माझा तर जीवच. मला 2 मुली होत्या. माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाला 1 दिवस बाकी होता. मुलगी पार्लरला जाते सांगून घरून तर निघाली, परंतु संध्याकाळ झाली तरी ती घरी आली नव्हती. रात्रीच्या 8 वाजता माझ्या मोबाईलवर मुलीचा मेसेज आला की आई, मी माझ्या आवडत्या मुलासोबत लग्न करत आहे. मोठ्या मुलीचा तो मेसेज वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. 1 दिवसावर मुलीचं लग्न आलं होतं. त्यात मुलीने असं काहीतरी विपरीत घडून आणलं होतं. मला 2 मुली होत्या. माझ्या मोठ्या मुलीचं वय आता 28 वर्ष होतं, तर दुसऱ्या मुलीचं 20 वर्ष. मी जावयाला काय उत्तर द्यावं या प्रश्नाने माझ्या डोक्यात गोंधळ उडाला होता. तेव्हा तासभर स्वतःला खोलीत डांबून ठेवल्यानंतर मी खोलीतून बाहेर आले. मन घट्ट करून जे काही घडलं आहे ते सगळं काही मी जावयाला सांगायला तयार झाले. माझा जावई फार श्रीमंत होता आणि तसंच स्वभावाने तो चांगलाही होता. माझ्या मुलीचं कल्याण व्हावं म्हणून मी तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधलं होतं, पण तिने ऐनवेळी नको ती माती खाल्ली. तेव्हा मोठी हिंमत करून मी जावयाला फोन केला आणि मी त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला. माझं बोलणं ऐकून जावयाचं समोरून आवाज येणं बंद झालं. तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझी एक मुलगी पळून गेली तरी माझी दुसरी मुलगी ही लग्नाचं पात्र आहे. तीही 20 वर्षाची आहे. मी तिचं तुमच्याशी लग्न लावायला तयार आहे. मी तुमची बदनामी होऊ देणार नाही. माझं बोलणं ऐकून, पण सासूबाई, हा निर्णय तुम्ही तुमच्या मुलीला विचारून तर घेत आहात ना? त्यावर मी जावयाला हो म्हटले. जावयाशी बोलण्याआधी मी माझ्या लहान मुलीशी काहीही बोलले नव्हते, पण ती माझ्या आज्ञेबाहेर नाही हे तर मला ठाऊक होतं. तिने आजपर्यंत कधी माझं मन दुखवलं नव्हतं आणि आता या आईची प्रतिष्ठा राखण्यासाठी ती माझं ऐकून लग्नाला उभी राहील याची मला खात्री होती. मी जावयाला म्हटले, माझ्या मोठ्या मुलीने जे केले त्यामुळे आपण लग्न धूमधडाक्यात लावू शकत नाही. उद्या ठरल्या वेळेतच तुमचं व माझी लहान मुलगी गौरीचे लग्न होईल. पण माझी एवढी विनंती आहे की आता आपण लग्न मंदिरात उरकूया, जेणेकरून जास्त पाहुणे मंडळी नसले तर लोकांमध्ये नको त्या गोष्टी बनणार नाहीत. जावयाने तेव्हा समजदारी दाखवून माझ्या निर्णयावर होकार भरला. मी मोठ्या मुलीकरता एक चांगला जोडीदार निवडला होता, पण शेवटी तिने स्वतःच्या हातून स्वतःचं नशीब खराब केलं होतं. माझी लहान मुलगी माझ्या म्हणण्यावरून लग्नासाठी तयार झाली, पण तिच्या लग्नानंतर मुलीच्या जागी जावयाची हौस मला पूर्ण करावी लागणार ते मला ठाऊक नव्हतं. मी माझ्या मुलीचं लग्नाचं वय नसतानाही तिचं लग्न तर लावलं, पण लग्नानंतरच्या पुढच्या गोष्टींना ती तयार आहे का याची मी एकदाही दखल घेतली नव्हती. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मंदिरात माझ्या लहान मुलीचं लग्न झालं. माझी गौरी कवळ्या वयात लग्नाच्या शृंगारमध्ये खूपच सुंदर दिसत होती. जावई तर त्यांच्या तरुण बायकोला पाहून फार खुश होते. जावयाचे वय 32 वर्ष होतं आणि माझी मुलगी 20 वर्षाची होती. पाठवणीच्या वेळी गौरीने हट्टच धरला की मीही तिच्यासोबत तिच्या सासरी यावं. पण असं मुलीसोबत सासरी कोणती आई जाते का बरं? मी तेव्हा गौरीला नाही म्हणत होते, पण तिचा आग्रह संपता संपत नव्हता. ती माझ्याशिवाय तिथून हलायला तयार नव्हती. तेव्हा जावई म्हणाले की सासूबाई, तुम्ही आता तुमच्या घरी एकट्या राहून काय करणार? आता तुम्ही गौरी माझी जबाबदारी आहे तशा तुम्ही माझी जबाबदारी आहात. आजपासून तुम्ही माझ्यासोबत राहायचं. तसंही माझ्या घरी काही 2-3 नोकर चाकर सोडले तर मी एकटाच राहतो. तुम्ही जर आमच्यासोबत राहिलात तर थोरा मोठ्यांचा आशीर्वादही कायम आमच्यासोबत राहील. तुम्ही मला माझ्या पालकांप्रमाणेच आहात. निसंकोचपणे मला मुलगा समजून तुम्ही आमच्या सोबत चला. जावयाचं मन खरंच खूप मोठं होतं. तेव्हा मी पुन्हा माझ्या घरी न जाता जावयासोबत जायला निघाले. घरी जाऊनही आजूबाजूच्या लोकांचे टोमणे मला ऐकावे लागले असते, कारण मोठ्या मुलीने माझं तोंड काळं केलं होतं. काही दिवस त्या सगळ्या गोष्टी शांत होईपर्यंत मी माझ्या घरी न गेलेलंच बरं होतं.
त्या दिवशी जावयाच्या घरी माझ्या मुलीचं स्वागत चांगल्या थाटात करण्यात आलं. ती सगळी श्रीमंती आणि ऐश्वर्य पाहून मला माझ्या मुलीबद्दल फार आनंद होत होता, कारण तिचं पुढचं आयुष्य माझ्याप्रमाणे दगदगीत जाणार नव्हतं. ती तर राणी बनून त्या घरात राहणार, हे तर मला पहिल्याच दिवशी दिसून आलं होतं. त्या दिवशी मुलीची व जावयाची लग्नाची पहिली रात्र होती. जावयाने त्यांची खोली डेकोरेटर करून अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तशी सजून घेतली होती. गौरी तिच्या पहिल्या रात्रीची सजवलेली खोली ही मला अगदी आनंदाने दाखवायला घेऊन गेली. गौरीचं वागणं पाहून मला असं वाटत होतं की ती तिची लग्नाची पहिली रात्र आहे हेही समजत नव्हतं. ती सजावट वगैरे पाहून फार खुश होती. त्या रात्री गौरी मला तिच्या व जावयाच्या खोलीतून बाहेर जाऊच देत नव्हती. ती म्हणत होती की मीही तिच्या जवळ झोपावं, पण मी तिला समजावलं की मी तिथे तिच्या सोबत झोपू शकत नाही. गौरीचा हट्ट पाहून मला जावयाच्या चेहऱ्यावर राग येताना दिसला. गौरी म्हणाली, आई, जोपर्यंत माझा डोळा लागत नाही तोपर्यंत तू माझ्या खोलीतच थांबायचंच. तेव्हा गौरीला झोप येत नाही तोपर्यंत मी तिच्या खोलीतच होते. जावयाने तेव्हाही जे चाललं होतं ते समजून घेतलं. पुढे बघता बघता 2-3 दिवस उलटले. 2-3 दिवसानंतर रात्रीच्या वेळी जावई माझ्या खोलीत आले. ते म्हणाले, सासूबाई, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आता काही गोष्टी तुमच्याशी बोलायला मला फार लाज वाटते, पण त्या बोलल्याशिवाय ही माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण गौरीला तुम्हीच समजावू शकता. आता आमच्या लग्नाला 3 दिवस उलटून गेले, तरी अजूनही गौरी आणि माझ्यात नवरा बायको प्रमाणे नातं निर्माण झालं नाहीये. तिच्यात मला अजूनही मॅच्युरिटी दिसत येत नाही. ती पुरती बालिशसारखी वागते. मी थोडं जरी तिच्या जवळ गेलो तर ती डोळ्यातून अश्रू काढायला सुरुवात करते. मला माझ्या बायकोवर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही, कारण ती माझी लग्नाची बायको आहे. मला तिच्यासोबत प्रेमाने वेळ घालवायचा आहे. प्लीज, काही गोष्टी तुम्ही आई म्हणून तिला समजावू शकाल? कृपया करून काही गोष्टी तिला समजावा, नाहीतर जोपर्यंत तिच्या मनातून माझी भीती निघत नाही तोपर्यंत रात्री तुम्ही आमच्या खोलीत झोपायला या. रात्री जावयाच्या खोलीत जाऊन मी गौरीला समजावण्याचा प्रयत्न केला की निखिल तिचा नवरा आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. पण गौरी मला म्हणू लागली की आई, मी खोलीत एकटी राहिले तर तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि मला फार भीती वाटते. प्लीज, तू काही दिवस इथेच माझ्याजवळ झोप. गौरी ही मी तिच्याकडे झोपावं असा हट्ट करू लागली. तेव्हा जावई समोरच उभे होते. जावयाने मला डोळ्यांनी इशारा केला की तुम्ही काही दिवस आमच्या खोलीत झोपा. त्या रात्री मी माझ्या मुलीच्या आणि जावयाच्या दोघांच्या मध्ये झोपले होते. गौरी खूपच बालिशसारखी वागत होती. मला अजून तिचं लग्न करायचं नव्हतं, पण काय करणार, वेळच अशी आली होती की मला हा निर्णय घ्यावा लागला होता. त्या रात्री खोलीत ती लाईट बंद होऊन काहीच वेळ झाला होता. तोच अचानक जावयाचा हात माझ्या अंगावर आला आणि तेव्हा मी जोरात दचकले. मी डोळे उघडून पाहिले तर जावई गौरीला स्पर्श करून पाहत होते. मी त्या दोघांच्या मध्ये झोपले होते असल्यामुळे मला जावयाचा स्पर्श होत होता. तेव्हा गौरीच्या दिशेने हात पुढे सरकण्याच्या नादात जावयाचा तोल गेला आणि ते माझ्या अंगावर येऊन पडले. त्यावेळी त्यांचा अशा प्रकारे तोल गेला की आम्हा दोघांची नकळत गळाभेट झाली होती. जावयाचा चेहरा तर नको तिथे येऊन धडकला होता. तेव्हा त्या खोलीत मंद प्रकाशात एकदमच आमची नजरानजर झाली. जावई हळूच माझ्या कानात मला सॉरी सॉरी म्हणू लागले. मी त्यांना म्हटले की तुमची तळमळ मी समजू शकते, हे सगळं चुकून झालं ते मला माहीत आहे. तेव्हा मी जावयाला समजून घेतलं तसं जावई हसूनच मला म्हटले, सासूबाई, तुम्ही खरंच समजूतदार आहात. पुन्हा एकदा मी तुम्हाला सॉरी म्हणतो. पुन्हा सॉरी म्हणून व मला गुड नाईट म्हणून ते कूस बदलून झोपी गेले. परंतु त्या रात्री नकळत आमची जी धडक झाली होती तेव्हा जावयाचा मला जो स्पर्श झाला त्यावरून त्यांची माझ्यावर अशी नजर फिरेल ते मला जराही ठाऊक नव्हतं. मी अजूनही तरुण दिसायचे. मी आता 43 वर्षाचे होते. माझं लग्न अवघ्या 13 वर्षी झालं होतं आणि 14व्या-15व्या वर्षी मी माझ्या मोठ्या मुलीला जन्म दिला होता. पूर्वी लवकर लग्न झाल्यामुळे मुलंही मला लवकर झाले आणि त्यामुळेच अजूनही मी माझ्या मोठ्या मुलीप्रमाणे तरुण व सुंदर दिसायचे. अजूनही काही स्थळं माझ्या दोन्ही मुलींसोबत मला स्वीकारायला तयार होते. बऱ्याचदा माझ्या आयुष्यात तशी संधी आली, पण मला मुली असल्यामुळे मी दुसरं लग्न करण्याचा विचार केला नव्हता. मी माझ्या मुलींचं आयुष्य घडवणे योग्य समजले. असो, त्या रात्रीपासून मी रोजच माझ्या मुलीच्या खोलीत झोपू लागले होते. पुढे 2-3 दिवस उलटले. त्यानंतर गौरी मला म्हणाली की आई, मी तुझ्या खोलीत झोपते, पण जावयाला गौरीला काही करून दुसऱ्या खोलीत पाठवायचं नव्हतं.
मी तिला म्हटले की हे तुझ्या आईबापाचं घर नाही की तू तुझ्या मनमानी चालवशील, जरा नवऱ्याचंही ऐकायचं असतं. तेव्हा गौरी म्हणाली, ठीक आहे, मग आपण याच खोलीत झोपूयात, पण बेडवर न झोपता तू माझ्यासोबत खाली जमिनीवर झोपशील. आपण इथे अंथरूण घालून झोपूयात. जावई गौरीला लहान समजून तिला काहीच बोलत नव्हते. त्यांनी तर गौरीला समजवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती तिच्या नवऱ्याला घाबरत होती. तिथे जावयाची त्यांच्या बायकोसोबत वेळ घालवण्याची तळमळ दिवसेंदिवस वाढतच दिसून येत होती. त्या रात्री गौरीने तिच्याच खोलीत बेडच्या शेजारी जमिनीवर अंथरूण घातलं व ती मला घेऊन तिथे माझ्या शेजारी झोपली. रात्री आम्ही दोघी खाली अंथरुणावर झोपलो असताना मध्यरात्री जावई खाली अंथरुणावर आले. त्या रात्री खोलीतील अंधारामुळे ते गौरी आणि माझ्यातील फरक ओळखू शकले नाही आणि पुन्हा एकदा जावयाने माझ्यासोबतच रोमांस करायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या गालावर चुंबन घेतलं आणि काही वेळाने ते तर त्यांचा गाल माझ्या गालावर फिरू लागले. माझ्या चेहऱ्यावर अजूनही सुरकुत्या आल्या नव्हत्या. माझी त्वचा अजूनही तरुण मुलींप्रमाणे होती, त्यामुळे बहुतेक जावयाला मी त्यांची बायको आहे की सासू हे लक्षात आलं नव्हतं. पुन्हा त्यांना त्यांचा गैरसमज दाखवण्याची माझी फार इच्छा होती, परंतु पुन्हा त्यांनी बायको समजून सासूला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आहे हे त्यांना समजलं असतं तर ते खूप लाजिरवाणे झाले असते आणि मला जावयाला पुन्हा लाजिरवाणं करायचं नव्हतं. एकतर आधीच ते बायकोच्या प्रेमासाठी तळमळताना दिसत होते. त्यावेळी जावयाला माझ्यापासून बाजूला करण्यासाठी मी पूर्ण चेहऱ्यावर पांघरून ओढलं आणि तेव्हा कुठे जावई माझ्यापासून बाजूला झाले. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा जावईकडे पाहून मला फार लाज वाटत होती. मला वारंवार रात्रीचे तेच तेच दृश्य आठवत होते. जावयाला नाश्ता वाढण्यासाठी मी त्यांच्याशी जरा लाजूनच होते तेव्हा जावई मला म्हणाले की सासूबाई, तुम्हाला असं लाजायला काय झालं? तेव्हा मी त्यांना काही नाही असं म्हणून ती गोष्ट टाळले. मी त्यांना नाश्ता वाढत असताना जावयाने एकदम माझा हात पकडला. ते म्हणाले, सासूबाई, आज सगळा नाश्ता मलाच वाढणार आहात का? तेव्हा मी त्यांच्यापासून बाजूला होत होते, परंतु जावयाने माझा हात सोडला नव्हता. माझ्या हाताचा स्पर्श करत ते म्हणाले, सासूबाई, तुम्ही तर अजूनही तरुण आहात. तुमचा हात तर फार मऊ लागतोय. तुम्ही एवढ्या सुंदर असूनही अजूनपर्यंत एकट्या कशा राहिल्यात? तुम्ही आजपर्यंत दुसऱ्या लग्नाचा विचार का केला नाही? त्यावर मी म्हटले, कारण मला माझ्या मुलींचं भविष्य घडवायचं होतं. मुलींसाठी मी माझ्या आयुष्याचा त्याग केला. पण बघा ना, मोठ्या मुलीने माझ्या कष्टाची जाणीव ठेवली नाही. तेव्हा बोलता बोलताच माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. तेव्हा डायनिंग टेबलवरून उठून जावयाने मला जवळ घेतलं. माझे अश्रू पुसत ते म्हटले, जे झालं ते विसरायचं. वारंवार गेलेल्या गोष्टींवर रडत बसायचं नसतं. उलट तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीला धन्यवाद म्हणा, कारण ती पळून गेली नसती तर माझं गौरीशी लग्न झालं नसतं आणि तुम्ही इथे आमच्यासोबत राहायला येऊ शकल्या नसत्या. रोज तुम्ही गौरीला नवरा बायकोच्या प्रेमाबद्दल जे समजत असता ते ऐकून मला फार बरं वाटतं. गौरी समजत नाही तो वेगळा भाग आहे, पण तुम्ही मुलीचा संसार व्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्न करत आहात ते पाहून मला बरं वाटतं. तेव्हा जावयाने ज्या प्रकारे मला स्पर्श केला होता व डोळ्यात डोळे घालून ते माझ्याशी बोलत होते त्यावरून तर माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. पण स्वतःला सावरत मी म्हटले की ते माझे जावई आहेत. आमचं आनापानाचं नातं आहे. मी आमचं नातं जाणून घेते, पण जावईच्या मनात माझ्याविषयी अशा प्रकारच्या भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यावर माझं लक्ष नव्हतं. बघता बघता दिवसामागे दिवस जाऊ लागले. गौरी तर तिच्या नवऱ्याचा हक्क द्यायला तयार नव्हती. इकडे जावई हळूहळू माझ्या सुंदरतेचे कौतुक करू लागले होते. एकदा जावयाने 2 दिवसांची सुट्टी घेतली होती. त्या दिवशी जावई घरी असल्यामुळे सकाळी आंघोळीच्या वेळेस गौरी माझ्या खोलीत आली. तिच्या हातात तिचे कपडे होते. मी आंघोळीला जाता जाता तिने मला थांबवलं होतं. गौरी म्हणाली, आई, जोपर्यंत माझ्या नवऱ्याची सुट्टी आहे तोपर्यंत मी माझ्या खोलीत जाणार नाही, कारण तो सारखा माझ्यावर नजर ठेवून असतो. त्याला मला कुठल्या नजरेने बघायची इच्छा आहे काय माहीत. मला माझ्या नवऱ्याची नजर अजिबात आवडत नाही. तू एक काम कर, आता माझा नवरा बाहेर हॉलमध्ये बसला आहे. मी त्याला बेडरूममध्ये आंघोळीला जाताना दिसले तर तू लगेचच खोलीत ये. तू माझ्या खोलीतील बाथरूममध्ये आंघोळीला जा. मी तुझ्या खोलीतील बाथरूम यूज करते. तेव्हा गौरीचं बोलणं ऐकून मी तिच्या खोलीत गेले. तिच्या खोलीत जात असताना मी पाहिलं जावई बाहेर बसून न्यूजपेपर वाचत होते. त्यांचं माझ्यावर लक्ष नव्हतं. मग मी मुलीच्या खोलीतील बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली. काही वेळाने मी आंघोळीच्या बाथरूममधून बाहेर पाऊल टाकले. तोच मला कोणाचा तरी खोलीत येण्याचा आवाज आला. नुकतंच बाथरूमच्या दरवाजाची कडी लावून मी बाहेर आले होते. पुन्हा आत जाण्यात बराच वेळ गेला असता. तेव्हा मला जे सुचलं ते मी हडबडीत केलं होतं. त्या खोलीतील पडद्यामागे जाऊन मी लपले.
काही वेळात खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. तेव्हा गौरी असा आवाज माझ्या कानावर आला आणि ती हाक मारणारं दुसरं कोणी नसून जावई होते. जावयाचा आवाज ऐकताच मी तोंडावर हात ठेवून उभे राहिले. तेव्हा जावई गौरी गौरी म्हणत आतपर्यंत आले. हळूहळू मला त्यांचा आवाज माझ्या फार जवळ असल्यासारखा भासू लागला. ते म्हणाले, गौरी, तू आंघोळ करून बाहेर आली आहेस हे मला माहीत आहे. नवऱ्यासोबत अजून किती लपाछपी खेळणार? मला पडद्याखालून तुझे पाय दिसत आहेत. तेव्हा जावयाने मला गौरी समजून माझा हात पकडून मला बाहेर काढले. जावयाने जसं माझा हात पकडून मला पडद्यामागून पुढे घेतलं तसं मी माझ्या दुसऱ्या हाताने तोंडावर हात ठेवला. तेव्हा मी अंगावर फक्त रुमाल गुंडाळूनच होते. जावई एवढ्या लवकर खोलीत येतील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा जावई मला बघतच उभे राहिले. मी त्यांना सॉरी सॉरी म्हणत होते. मला वाटलं ते आता माझ्यावरही चिडतील आणि गौरीवरही चिडतील, पण मी विचार केला होता तेव्हा तसं काही झालं नव्हतं. जावयाने माझ्या चेहऱ्यावरील हात बाजूला केला व माझा हात हाती घेऊन ते म्हणाले, सासूबाई तुम्ही माझ्या खोलीत कशा? तेव्हा मी त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणाले, मला तर आता असं वाटू लागलं की गौरीचं आणि माझं लग्न फक्त निमित्त होतं. खरं तर आपल्या दोघांना जवळ आणण्याची ही काहीतरी योजना असावी. तेव्हा जावई स्मित हास्य करत माझ्याकडे खालून वरपर्यंत बघत होते. ते म्हणाले, तुमच्याकडे बघून असं मुळीच वाटत नाही की तुम्ही 2 मुलींची आई असाल. तुम्ही तर अजूनही फार तरुण आणि सुंदर आहात. तुमची निखळ सुंदरता कोणाही पुरुषाला वेड लावेल. तेव्हा जावई न थांबता माझ्या सुंदरतेचे कौतुक करत होते. त्यांच्या तोंडून माझी प्रशंसा ऐकून मी भारावून गेले होते. जावईने हळूहळू माझ्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना काय झालं होतं कोणास ठाऊक, पण ते मला त्यांच्या समोर जाऊ द्यायला तयार नव्हते. ते माझ्यावरून एकसारखी नजर फिरत होते. हळूहळू माझ्या मनातही नको त्या भावना निर्माण होऊ लागल्या व जावयाची मला तीच अवस्था दिसत होती. अचानक आम्हा दोघांच्या कानावर गौरीचा आवाज आला. तिचा आवाज येताच मी पुन्हा बाथरूममध्ये शिरले. काही वेळाने मी माझं आवरून त्या खोलीतून बाहेर गेले. नाश्ता झाल्यावर मी माझ्या खोलीत बसून होते. जावई अचानक माझ्या खोलीत आले. ते म्हणाले, सासूबाई, बघता बघता आमच्या लग्नाला अर्धा महिना उलटून गेला. अजून किती दिवस मी लग्न झालेलं असूनही कुवारा फिरू? तेव्हा मी त्यांना म्हटले, मी तर गौरीला समजावण्याचे बरेच प्रयत्न केले. आता तुम्ही नवऱ्याच्या बाजूने काही प्रयत्न करायला हवेत. तुम्ही तुमच्या बायकोला शॉपिंगला घेऊन जा. तिला काय आवडते ते करा. थोडं तिच्या मनमर्जीने वागा. म्हणजे हळूहळू तिच्या मनात तुमच्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण होईल आणि तसंच हळूहळू करून तिला तुमच्यावर प्रेम होईल. तेव्हा जावई म्हणाले, ठीक आहे, पण आमच्यासोबत तुम्हीही शॉपिंगला या.